श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. धार्मिक मान्यतेनुसार स्नान केल्यानंतर देवांची पूजा करूनच अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात करतात. हे करत असताना पूजेसह देवाला नैवेद्य अर्पण करण्याचेही विशेष महत्त्व आहे. दररोज आपण घरी जे काही सात्विक अन्न तयार करतो तेच नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर आपण भोजन करतो. असे केल्याने कुटुंबावर देवाचा आशीर्वाद कायम राहतो. हिंदू धर्मात देवी देवतांची दररोज पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घरात देवघर असतं. धार्मिक मान्यतेनुसार स्नान केल्यानंतर देवाची पूजा करूनच अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात करतात. हे करत असताना पूजेसह देवाला नैवेद्य अर्पण करण्याचेही विशेष महत्त्व आहे. दररोज आपण घरी जे काही सात्विक अन्न तयार करतो तेच नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर आपण भोजन करतो. असे केल्याने कुटुंबावर देवाचा आशीर्वाद कायम राहतो आणि घरात सुख समृद्धी नांदते. मान्यतेनुसार दिवसातून 3 ते 4 वेळा देवी देवतांना नैवेद्य अर्पण करावा. पण हे करत असताना काही नियमांचे पालन देखील केले पाहिजे. चला जाणून घेऊया देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम. देवाला असे अर्पण करा नैवेद्य. तुम्ही देवी देवताची नित्य पूजा करत नैवेद्य अर्पण करत असाल तर पूजेचे ताट आणि ज्या ताटात किंवा भांड्यात तुम्ही नैवेद्य अर्पण करतात ते नेहमी बाजूला ठेवा. पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यात नैवेद्य देऊ शकता, पण ज्या थाळीत तुम्ही जेवण करता त्या थाळीत चुकूनही नैवेद्य ठेवू नका, कारण असे करणे अपवित्र मानले जाते. यासह नैवेद्याचे ताट कधीही जमिनीवर ठेवू नका. ते नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवूनच देवाला अर्पण करा. सात्विक अन्न अर्पण करा. शास्त्रानुसार पूजेबरोबर देवाला नैवेद्य अवश्य अर्पण केला पाहिजे. त्यानुसार देवाची नित्य पूजा करावी. देवांना स्नान घाला. दिवसातून 4 वेळा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य तयार करण्यापासून ते अर्पण करण्यापर्यंत शुद्धतेकडे विशेष लक्ष द्यावे. लक्षात ठेवा की देवाला फक्त सात्विक अन्न अर्पण करावे. या मंत्राचा जप करा. देवाला नैवेद्य अर्पण करताना सुरुवातीला 5 वेळा घंटी वाजवा. त्यानंतर त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पये गृहान सम्मुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर या मंत्राचा जप करा. नैवेद्य अर्पण करताना हे लक्षात ठेवा की ॲल्युमिनियम, लोखंड, स्टील, प्लास्टिक किंवा काचेच्या भांड्यामध्ये नैवेद्य अर्पण करू नका. देवासमोर इतक्या वेळेपर्यंत ठेवा नैवेद्य. देवाला नैवेद्य अर्पण करताना लक्षात घ्या की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जेवण करण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात, त्याचप्रमाणे देवाला नैवेद्य स्वीकारण्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यानुसार किमान 10 ते 15 मिनिटे देवासमोर नैवेद्य राहू द्या. त्यानंतर हा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटावा. काही महत्त्वाच्या गोष्टी. नैवेद्य ताजा असणे गरजेचे. उन्हाळ्यात तर विशेषतः नैवेद्य ताजाच ठेवावा. धार्मिक दृष्टिकोन. काही धार्मिक पंथांचे वेगवेगळे नियम असू शकतात. व्यक्तिगत श्रद्धा. तुमची व्यक्तिगत श्रद्धा ही महत्वाची आहे. नैवेद्य कसा आणि कुठे ठेवावा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक जण करत असलेल्या चुका. नैवेद्य खूप दिवस ठेवणे. यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते. नैवेद्य उघड्या ठिकाणी ठेवणे. कीटक येण्याची शक्यता असते. नैवेद्य शुद्धतेवर लक्ष न देणे. नैवेद्य शुद्ध असणे गरजेचे आहे. काय करावे? नैवेद्य ताजाच बनवा. शक्यतो पूजेच्या वेळीच नैवेद्य बनवावा. स्वच्छ ठिकाणी ठेवा. नैवेद्य स्वच्छ पात्रात आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावा. नियमित बदलत राहा. जर नैवेद्य जास्त प्रमाणात बनवला असेल तर तो नियमित बदलत राहावा. धार्मिक मार्गदर्शन घ्या. जर तुम्हाला या विषयाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या धार्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेऊ शकता. श्रद्धेने नैवेद्य द्या. नैवेद्य देणे ही एक श्रद्धा आणि भावनांची बाब आहे. शुद्धता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा विशेषतः लक्ष द्या. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.